शेतकरी मित्रांनो नमस्कार। आपण या गावाची टोकन यंत्राने 22/11/2024 रोजी केली होती। आज दिनांक 6 डिसेंबर 2024 अशा पद्धतीने याची उगवण झालेली आहे। आपण फक्त याला एक रात्र पाणी सोडलेलं आहे टोकन केले त्या दिवशी। गव्हाची उगवण बघा व्यवस्थित झालेली आहे। हे साधारणपणे 5 इंच अंतर ठेवलेलं आहे आपण। या गव्हास आपण 24 नोव्हेंबर 2024 रोजी गोलिया तणनाशकाची फवारणी करून घेतली होती, म्हणजे तिसऱ्या दिवशी टोकन केल्यानंतर। आणि हे सगळं ड्रीपवरती आहे। साधारणपणे 4.5 फूट मध्ये 2 वळी, म्हणजे साधारण 2.25 फुटावरती एक ओळ ठिबकची टाकलेली आहे। आणि प्रत्येक वळीच्या दोन्ही बाजूला गव्हाची टोकन करून घेतलेली आहे। आज रात्रभर पाणी सोडणार आहे, दुसरं पाणी, रात्रीची लाईट असल्यामुळे। आणि सोमवार दिनांक 9 डिसेंबर रोजी आपण याला 25 किलो युरिया आणि 5 किलो झिंक सल्फेट सोडणार आहे। 1 तासात सोमवारी पाणी फक्त खाद देण्यासाठी, दिवसाची लाईट असल्यामुळे। गहू चांगला आलेला आहे, उगवण तरी चांगली झालेली आहे। आता खत नियोजन आणि एक कीटकनाशकाचा हात काढावा लागणार आहे। आता हे आभाळ येऊन गेलेला आहे, त्यासाठी बघू आता कीटकनाशकचा हात कोणता काढावा लागेल, आमला काढावा का दुसरा कोणता काढावा, हे जरा कमेंटमध्ये जरा सांगा। आपण शेतकरी आहे, अधिक माहितीसाठी आपण माझा 22 तारखेचा व्हिडिओ जरूर पहा। आपणास ही अशी माहिती मी शेतात जे प्रयोग करतोय, आपल्या वावरात जे प्रयोग करतोय, त्याची माहिती डायरेक्ट आपण शेतकरी बांधवांसाठी पाठवत आहे। हे माझे प्रयोग माझ्याच वावरात असतात। तरी आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आवडला नाही तर डिसलाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। खताचे नियोजन यावरती आपण व्हिडिओ बनवत राहणार आहे। ह्याच्यातून उत्पन्न किती येईल याचेसुद्धा व्हिडिओ आपण तयार करू। गहू शेवटपर्यंत कसा येईल याचे पण व्हिडिओ करू। आपणास आवडला तर आपण लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।